आजचा दिवस साधा नाही. आज काहीतरी मोठं घडणार आहे. जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर समज तुझी वेळ जवळ आली आहे. देवाने आज तुझ्यासाठी हा खास संदेश पाठवला आहे. सर्वात मोठी इच्छा आज नक्कीच पूर्ण होणार आहे. तू खूप दिवसांपासून वाट पाहतोयस. आता थांब, वेळ जवळ आली आहे. आज रात्री तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे. हे शब्द तू ऐक, कारण हे शब्द हे तुझ्यासाठीच आहेत. नशिबाने तुझं दार ठोठावलं आहे. ऐकतेस ना? आज तुझ्या जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पने पलीकडचं. हा योग नाही, ही देवाची खूण आहे. तू हार मानणार होतास, पण आज सगळं बदलणार आहे. फक्त 5 मिनिटे ऐक. तू खूप दिवसांपासून एक गोष्ट मनात ठेवून बसला होतास. एकच इच्छा, एकच स्वप्न, ज्याबद्दल तू कुणालाही सांगितलं नाहीस. रात्री झोपताना तू फक्त देवाला एक प्रश्न विचारलास, माझं कधी होणार? आणि आज देव म्हणतोय, तुझं आता होणार आहे. तुला वाटत होतं की नशीब तुझ्या बाजूने नाही. लोक पुढे जात आहेत आणि तू मागे राहिला आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, देव उशीर करतो पण अन्याय नाही. तुझ्यासाठी जे ठरलं आहे ते खूप मोठं आहे. म्हणूनच तुला आता थांबवलं गेलं आहे. आजपर्यंत जे काही घडलं ते सगळं तुला तयार करण्यासाठी होतं. ज्या अपयशांनी, त्या दुःखांनी, त्या एकटेपणाने तुला मजबूत बनवलं आणि आता तो क्षण आला आहे. आज तुझ्या आयुष्यात एक गोष्ट घडणार आहे. संदेश तू शेवटपर्यंत ऐक. होय माझ्या लेकरा, देवाचा आशीर्वाद आता तुला मिळणार आहे आणि तो भरभरून मिळणार आहे. फक्त तू घेण्यासाठी सज्ज राहा. हा व्हिडिओ तू दुर्लक्ष करू नकोस, कारण देवाने तुला इथे काही करण्यासाठी आणलं आहे. आजचा हा संदेश साधा नाही, तर हा थेट देवाचा आशीर्वाद आहे, जे तुझं स्वप्न आयुष्य बदलून टाकणार आहे. तू सगळीकडे काही ना काही मागत आहेस, पण देव नेहमी थेट देत नाही. तो संकेत देतो, कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्याच्या प्रसंगाच्या रूपात आणि कधी एखाद्या अडचणीच्या रूपात. ती अडचण म्हणजे आशीर्वादच असतो, कारण तीच तुला मजबूत बनवते. जर तुझ्या आयुष्यात सध्या काहीतरी बदल होत असतील, लोक दूर जात असतील, तुला एकटं वाटत असेल, पण तुझ्या आयुष्यात खूप लवकरच योग्य लोक येणार आहेत. होय, तुला मनशांती मिळणार आहे. बाळा, चुकीची वेळ नाही. देव कधीच चूक करत नाही. जेव्हा सगळं चांगलं होऊ लागेल तेव्हा अहंकार करू नकोस. देवाला विसरू नकोस, कारण आशीर्वाद टिकवण्यासाठी नम्रतेची गरज असते. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते सगळं कारणाने घडतंय. देव तुला सोडत नाही, तो तुला घडवत आहे. आणि लक्षात ठेव, देवाचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे, तर कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ. देवाचे आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस, म्हणून तू इथपर्यंत आला आहेस. आज तुझ्या शत्रूंचा नाश कायम होणार आहे, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. डोळे बंद कर आणि एकदा मनापासून बोल, देव माझ्या सोबत आहे. आणि बघ, तुझ्या मनातली भीती कशी नाहीशी होत आहे. जर तुला वाटत असेल तू एकटा आहेस, तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि बघ तुला कसा अनुभव येतो.